हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। धर्मावरण आजच्या व्याख्यानाची सुरुवात होणार आहे। पावन पवित्र असा पर्व आजचा तुलसी विवाहाचा पर्व आहे। आज आनंदाची गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांच्या राम जन्मभूमीचा फैसला सुद्धा झालेला आहे। अशा आनंदाच्या पर्वावर आजचं शिवव्याख्यान आपल्या समोर खूप छान अशा पद्धतीने आयोजित होत आहे। हिमालयम समारभ्यम यावद हिंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्तानम प्रचक्षते। अर्थात हिमालय से लेकर कन्याकुमारी तक विस्तृत एवं देवदेवताओं द्वारा निर्मित इस विशाल काय महान राष्ट्र को हिंदुस्तान कहते हैं। और आप जैसे लोगों ने आज का जो पर्व आनंदित और सुशोभित किया है उसे माता के भक्त कहते हैं, उसे माता के भक्त कहते हैं। इन सभी माता के भक्त का हार्दिक अभिनंदन। तत्पूर्वी मंचकावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मोतीलालजी मोहाडीकर, श्री उमरेटकरजी, श्री नंदनवारजी आणि विशाल भाऊ। 10:15ची वेळ झालेली आहे। आपणाला झोपायचंही असेल, बहुतांश लोकांचं जेवणही व्हायचं असेल, परंतु बोलल्याप्रमाणे एक व्याख्यान करता आला तर त्याचं भाषण ऐकावं आणि ते पूर्ण व्हावं हे मंडळाची महत्त्वाची जबाबदारी असते। त्याच अनुषंगाने मी आपल्या समोर आपल्या इच्छेप्रमाणे बोलेल, जेवढा आपल्याला वेळ असेल तेवढा। माझ्या समोर तरुणांपेक्षा बाल जास्त दिसताय आणि काही संमेलन जे क्षेत्र कार्य आणि डान्स पार पडले ते विद्यार्थी महिला वर्ग आहेत। त्यामुळे आज माझा भाषणाचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण, यातून मी महिला वर्ग आणि बालांसाठी विशेष मांडणार आहोत। परित्राणाय साधूना विनाशायश्च दुष्कृतां धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कसे? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणता विचार? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणता आचार? हे जाणून घेण्यासाठी आजचं व्याख्यान आहे। अनेकांना जरी काम असलं, माता बहिणींनी जरी जेवण केलं असलं, आज तुलसीच्या विवाहाचा पावन पर्व जरी असला तरी हे व्याख्यान आज उपस्थितांनी, घरी बसलेल्यांनी आणि काही लोक झोपण्याच्या स्थितीत असतील त्यांनी सुद्धा घरून ऐकावं। कारण बोलण्यापेक्षा सांगण्याला महत्व आहे, चालण्यापेक्षा धावण्याला महत्व आहे आणि नुसता विचार मांडून तो विचार अंगीकृत करण्यात शिव व्याख्यानाला महत्व आहे। म्हणून हे व्याख्यान आज तुमच्यासाठी समर्पित शारदा मातेच्या चरणी अर्पण करतो आणि शिव व्याख्यानाला सुरुवात करतो। तमाम बसले असलेले, व्हॉट्सअप फेसबुकवर असलेले आणि कुठे टीव्ही पाहत असलेले सर्वांना कळकळून विनंती करतो की जे जिथे कुठे असतील त्यांनी या व्याख्यानाचा आनंद घ्यावा। कारण आज झालेली वेळ, आज गेलेली वेळ ही पुन्हा येणार नाही। पुन्हा हे शिवतीर्थ इथे घडून येणार नाही। कारण 19 फेब्रुवारीला आणि शिवतिथीप्रमाणे घडून येणारे व्याख्यान फक्त आणि फक्त या व्यासपीठावर होत आहे। त्यासाठी या मंडळाचा हार्दिक अभिनंदन। छत्रपती शिवाजी महाराज हा हृदयात असावा, हा डोक्यात असावा, पण अंगात संचारू नये। कारण अंगात संचारल्यानंतर तलवारी उठतात आणि जर हा छत्रपती डोक्यात असला आणि हृदयात असला तर संमेलन घडतात, कार्यकर्ते घडतात, विचार घडतो, राष्ट्र घडतो आणि संस्कृती निर्माण होते। आज सर्व शिकणारे आहेत, अनेक मान्यवर महानुभाव स्टेजवर आहेत। जगामध्ये सर्वात जास्त समजली जाणारी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा विषय शिकवला जातो। का? कारण आमचं राष्ट्र तसं आहे, आमचं राष्ट्र धरोहर आहे, संतांची भूमी आहे, मोठ्यांचे विचार आजही अंगीकृत करण्याची क्षमता आहे। स्टेजवर आलेल्या मुलांनी, लहान लहान मुलांनी यांचा आशीर्वाद घेतला, ही आमची संस्कृती आहे। अरे लहान वय होतं, वय वर्ष 12 खेळण्याचं,
शाळेत जाण्याचं अशा पद्धतीचं वय असताना 12व्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेऊन होय मी हिंदूंचं हिंदवी स्वराज्य संस्थापित करील अशी छोट्या मोठ्या मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची प्रतिज्ञा घेणारे छत्रपती शिवराय. काय वय असावं, काय करावं, कुठे करावं हे आई वडिलांकडून ज्या वेळेस मार्गदर्शन घेण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये एवढा मोठा विचार ठेवणं साधी गोष्ट नाही. असं लहानसं वय आणि हे वय या इतिहासाला कलाटणी देऊन जाणार ज्याचं नाव म्हणजे राजे शिवबा. किती 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 नावं समोर तुम्हाला ऐकताच येईल. एका माणसाला जर पदवी लागली तर ती डॉक्टर, इंजिनियर झालास तर आमदार, खासदार या व्यतिरिक्त जर 1-2 पदव्या असेल तर लागतात. पण किती पदव्या महाराजांना ते समोर येईलच. 1657 आणि 1627 हा गाजलेला काळ. 1627 चा काळ होता. दिल्लीमध्ये मुघल सल्तनत होतं. दक्षिणेमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला आदिलशाही होती, उजव्या साईडला कुतुबशाही होती. महिलांवर अत्याचार केले जात होते, आई बहिणींची अब्रू लुटली जात होती. अशातच काय करावं, कुठे करावं कुणाला काही सुचत नव्हतं. वृद्धांची हाणापाण केली जात होती. अशामध्ये मा जिजाऊ साकडं घालते आणि म्हणते अगं कोणीतरी निर्माण कर जिजामाता. असं जेव्हा शहाजी महाराज जेव्हा म्हणतात तेव्हा भवानीकडे साकडं घालून म्हटले जाते मा भवानी या धरतीला एक पुत्र द्यावा, या धरतीचा एक असा संस्कारित गडबडीत व्यक्ती निर्माण करावा की ही पृथ्वी आनंदून जावी. अशा पद्धतीचं एक पर्व साजरं होत होतं. आणि गर्भसंस्कार देऊन जेव्हा माताला जेव्हा डोळे लागले जिजामातेला, तेव्हा जिजामातेला कशाचे डोळे लागले? जिजामातेला तलवार घेऊन घोड्यावर फिरण्याचे डोळे लागले. जिजामातेला महाभारत रामायणाच्या कथा आणि पौरुषत्वाच्या कथेचे डोळे लागले. आणि तशातच माताने एका मुलाला जन्म दिला, नाव शिवबा राजे. मा शिवाईच्या आशीर्वादाने शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 ला शिवरायांचा जन्म झाला. अरे कसा जन्म झाला? जन्म व्हावाही अशा परिस्थितीत फेब्रुवारी महिना बघा, थोडा थंडीचा आणि उन्हाचा महिना असतो. त्या काळामध्ये वीज गडगडत होती, पाऊस पडत होता, शिवनेरी आवासून पाहत होता, सह्याद्री फैललेला होता. काय करावं, कुठे करावं, बाळ कसा जन्माला येईल हा प्रश्न होता. तशातच राजा, माझा जाणता राजा जन्माला आला. माझे राजे जन्माला आल्यानंतर शिवाई मातेच्या नावावरून शिवबा नाव ठेवण्यात आले. वय वर्ष 12. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली. कशी शपथ घेतली? लहानपणापासून खेळताना आया बहिणींना लुटून नेल्या जात होतं, त्यांची अब्रू लुटल्या जात होती, संपत्ती लुटली जात होती, कोणीही सुरक्षित नव्हतं. अशा वेळी मुठभर मावड्यांना घेऊन शपथ घेतली आणि हे मी स्वतःचे राज्य संस्थापित करील आणि हे लोकांसाठी असलेलं राज्य असेल, हे राज्य लोकांसाठी समर्पित करील अशी मा शिवानीच्या आशीर्वादाने महाभारताच्या रामायणाच्या कथा ऐकता ऐकता स्वराज्याच्या स्थापनेचा विजय पर्व सुरू झालं. वय वर्ष 14. 8व्या वर्गात असतं ते वय. बिजापूरचा सुलतान हा दक्षिण भारताचा जो डेक्कन आहे त्या डेक्कनचा सुलतान म्हणजे राजा होता. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे त्यांना घेऊन त्या दरबारी गेले तेव्हा म्हटलं बाळा हे आपले सुलतान, हे आपले राजे, यांना मुजरा कर. कारण तिच्या त्या चाकरीचे सुभेदार म्हणजे शहाजी राजे होते. पण नाही बाबा मी मुजरा करणार नाही, कारण ते ना आमच्या जातीचे, ना पातीचे, ना धर्माचे, ना पंथाचे. अरे ते जेव्हा आपल्या प्रजेचं रक्षण करू शकत नाही तर मी त्यांना काय म्हणून मुजरा करावा. सर्व दिशे पलटले, परत आले. परत आल्यानंतर त्यांनी आईला येऊन सांगितलं मी पुन्हा एकदा सांगतो आई, मी अशा राज्याचा कधीही स्वीकार करू शकणार नाही. 16व्या वर्षी असताना तोरणा जिंकला आणि स्वराज्याची मूठ निर्माण केली. स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा किल्ल्याच्या नावाने बांधलं. फक्त 4 किल्ले, तोरण्याबरोबर 4 किल्ले आणि 2000 मावडे घेऊन सैन्य जमवलं. वाढता वाढता सैन्य वाढत गेलं. तिकडे दिल्लीच्या सुलतानापर्यंत बातम्या गेल्या. तिकडे मुघल, कुतुब, आदिल अशी 3-4ही बाजूने वेळा पडलेला होता. स्वराज्याची निर्मिती सुरू झाली वय वर्ष 16. तेवढ्यामध्ये शहाजी राजांना कैद केलं गेलं. अफवा आली शहाजी राजांना फाशी देणार आहे. फाशी देणार आहे ही अफवा येताच
स्वराज्यावरचं संकट बळकट झालं, माझी जाऊ दुखावल्या, पण छत्रपती शिवरायांनी नीती आखली. दिल्लीला पत्र लिहिलं, आम्ही तुमचे सोबतीला आहोत, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करावं, हे तुमचं सर्व आम्ही मानू, फक्त आमच्या वडिलांची सुटका करा. महाराजांनी दिमाखांनी सर्व पैतरे लढवले. त्यावेळेस दिल्लीचा मुघल सल्तनत हे डेक्कन आणि कर्नाटकवर दबा धरून बसलेलं होतं. दिल्ली आपल्यावर आक्रमण करेल या भीतीने सुलतानाने शहाजी महाराजांना सोडून दिलं. पण सोडता क्षणी महाराज शांत बसले नाही. महाराजांनी पुन्हा नीती आखली. महाराजांनी आज कळून आलं की आपल्याकडे 2000 मावळे आणि फक्त 4 किल्ले आहेत. या 4चे 40 आणि 2000चे 2 लाख कसे करता येईल ही नीती आखली. सुलतानाला हादरा पडला. सुलतानाने फतेह खान आणि फरद खान 2 भावंड स्वराज्यावर पाठवले. 2 भावंड जेव्हा येताना सख्या भावंडामध्ये संभाजी महाराज, थोरले संभाजी आणि छत्रपती शिवराय यांनी सुद्धा आपले शेतकरी पूर्ण जेवढे जाती पंथाचे धर्माचे सगळे एकत्र करून 18 पगड जाती सर्व एकत्र करून मावळ्यांना गोळा केलं आणि स्वराज्यावरचं संकट दूर सारलं. फतेह खानाला आणि फरद खानाला शिकस्त दिली, पण त्यानंतरही सुलतान थांबला नाही, कारण की सुलतानाच्या तळपायातली आग मस्तकात गेली होती. अशा वेळी काय झालं, उमिया बेगम सुलतानाची उपमाता हिने चांदीच्या तटामध्ये विळा ठेवला आणि म्हटलं, हाय कोई मायका लालीस दरबार में जो ये उठा सके, ये विळा उठा सके. असं म्हणता बरोबर 7 फूट उंचीचा, पहाडासारख्या छातीचा आणि अशी मोठी दाढी करून हसत हसत उभा आला. कोण असावा तो, जो म्हणाला, हाँ मैं हूं उस शिवा का विळा उठाने के लिए मैं आ रहा. काय नाव त्याचं, अफजल खान. 7 फूट उंची, पहाडासारखी छाती. अफजल खान आला, विळा उचलला, विळा खाऊन घेतला. जिस तरह हमारी विळा खा रहा उस तरह वो दख्खन के चूहे शिवाजी को भी खा जाऊंगा. हे त्याचे शब्द होते. स्वराज्यावर चालून आला. 40,000चं सैन्य होतं, घोडदळ, पायदळ आणि आणखीन सैन्य घेऊन आला. येत असताना महाराज कसे, आमचे महाराज कसे होते, सह्याद्रीच्या कड्या कपारी टाच घोड्याची वाजे, छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. असे माझे स्वराज्यातील छत्रपती. त्यांना माहित होतं की आपण यांना मैदानावर हरवू शकत नाही, म्हणून महाराज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपल्या मावळ्यांना तयार करून गनिमी कावा, गोरिला वार, जे सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, हे महाराजांनी तयार केलेलं आहे. आज आपण उरी, पाकिस्तान, पठाणकोट हे झालेल्या किल्ल्यामध्ये, या हल्ल्यामध्ये जे जे काही गोष्टी घडत आलेल्या आहे आणि आज जे आपली आर्मी वापरते ते छत्रपती शिवाजी महाराजांची देण आहे. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये हा मंत्री या मंत्र्यासोबत काय बोलतो हे महाराजांना बसलेल्या स्थानी ऐकू येत होतं. अशा पद्धतीचं इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचं बांधकाम महाराजांच्या किल्ल्याचं होतं. काय डोकं महाराज वापरत असतील. सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या, परंतु महाराजांना प्रश्न पडला. सईबाई आजारी होत्या, सईबाई मृत्यूशय्यावर होत्या. सईबाई केव्हा बी जाऊ शकतील. त्यात हा येऊन बसला, सोबत 40,000ची फौज आहे, काय करावं सूचना. नेतोजी पालकरांशी सल्ला मसलत करली. तेव्हा सईबाई म्हटल्या, तुम्ही माझी चिंता करू नका, स्वराज्याकडे पहा. आज सर्व स्वराज्य म्हणजे तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही म्हणजे आज स्वराज्य आहे, तुमचे मावळे म्हणजे स्वराज्य आहे, आई बहिणींची इज्जत म्हणजे स्वराज्य आहे. असं जेव्हा सईबाईंनी सांगितलं तेव्हा सईबाईची खबर घेऊन महाराजांनी भगवान शंकराची आराधना केली. भगवान शंकराची आराधना केल्यानंतर पत्र पाठवलं. कुठे, आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटू. प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाना उभारला गेला. खूप छान असा शामियाना, अंगुराचं सरबत खास अफजल खानासाठी पाठवलं गेलं. पत्रात लिहिलं गेलं, तुम्ही आमच्या पितातुल्ला आहात, आम्ही तुमच्याशी नजर मिळवू शकत नाही, तुम्ही मोठे आहात, तुम्ही आम्हाला सुचवावं काय करावं. स्वतः लहानपण घेतलं, पण पूर्ण तयारी केली होती. ते छत्रपती शिवराय होते. छत्रपती म्हणजे काय, छत्रपती हे फक्त नाव नाही, छत्रपती हे फक्त एक कर्तृत्व नाही, छत्रपती एक नेतृत्व नाही, तर हे स्वराज्याचं निर्माण करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती आहे. छत्र म्हणजे काय, जे आपल्या डोक्यावर असतं, ज्याचा आशीर्वाद असतं ते छत्र. छत्रपती म्हणजे काय, पती म्हणजे संरक्षण करणारा, संस्कृत शब्द आहे. असं छत्रपती
छत्रपतींनी सर्व योजना आखली. आपल्याला माहित आहे जर आपण वर जर दिवसा पाहिलं तर सूर्य असतो, सूर्याकडे पाहून होत नाही. म्हणून शामियाना अशा ठिकाणी उभारल्या गेल्या की वरून जर पाहावं तर वरून आपल्याला स्पष्ट दिसेल आणि खान जर खालून जर वर पाहेल तर त्या शामियानातून सूर्य दिसत होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज केव्हा उतरतील, कसे उतरतील, त्यांचे मावळे कुठे असेल हे खानांना कुठेही कळणार नाही. 40,000चं सैन्य खान घेऊन आला. रणकुंडीच्या घाटेत काही सैन्य अटकलं, काही घाटेत होतं आणि काही मैदानावर होतं. महाराजांजवळ फक्त 7,000 सैन्य, कुठेही काही तोडगा लागत नव्हता. 700 सैन्य घेऊन महाराज नेतोजी पालकरांसोबत सामोर येते झाले. नेतोजी पालकरांना सांगितलं तुम्हाला इथेच थांबायचं आहे, तुम्हाला फक्त तिकडे पाहायचं आहे. पाहायचं आहे म्हणजे पाहायचं आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, जो कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये विषय शिकवला जाते त्या विषयावर महाराजांचं मॅनेजमेंट प्लॅनिंग. आणि जेव्हा महाराज समोर चालून आले तेव्हा म्हटलं आता नको, आता फक्त 10च पाहिजे. नेताजी तुम्हाला इथंच थांबायचं आहे. आता माझ्या बरोबर कोण येणार? माझ्या बरोबर आता येसाजी, माझ्या बरोबर कोण येणार आता? जीवा महाला. असे 10 मोजून महाराज समोर गेले. महाराज समोर गेले असताना महाराजांची जशी भेट व्हावी तसेच महाराज आतमधून पलटले. का? मला भीती वाटते, सय्यद बंडा समोर आहे असा म्हणता बरोबर खान जागेवर हलू लागला, हसू लागला आणि म्हटला अरे ये कैसा दख्खन का चुहा, ये तो उस सय्यद बंडा से घाबरा गया. असं म्हणता बरोबर जेव्हा महाराज पलटले आणि सय्यद बंडाला जेव्हा बाहेर काढायला लावलं तेव्हा सय्यद बंडा बाहेर गेला. महाराज आतमध्ये आले. महाराज जेव्हा आतमध्ये आले तर मिठी घातली गेली. मिठी घालून अफजल खान काय म्हणतोय, अच्छा तो वो शिवा जो शिवा कहते हैं वो तू ही है, जो दख्खन का चुहा है वो तू ही है असं म्हणता बरोबर महाराजांनी त्याचा हेतू ओळखला आणि सर्र दिशी वाघनखे त्याच्या पाठीमध्ये घातली आणि खानाला फाडला. आयुष्यामध्ये मॅनेजमेंट लागतं. माता बहिणी जेव्हा घरी स्वयंपाक करतात तेव्हा मॅनेजमेंट लागतं. मॅनेजमेंट कसं असतं? स्वयंपाक करते वेळेस पाणी असावं, भाजीपाला असावा, सोबत सगळ्या गोष्टी असाव्या, तेव्हा स्वयंपाक होतं. हे मॅनेजमेंट असतं. तशा पद्धतीने तिथं मॅनेजमेंटमध्ये कोण असावं हे महाराजांनी वेळीच ओळखलं होतं. पण होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही तिथली मन हे त्यावरून रूढ झाली. असंच मॅनेजमेंट जर आयुष्यामध्ये असलं, आयुष्याला काम प्रत्येकाला आहे, वेळ प्रत्येकाला आहे, पण नाकच वेळेचे आपण भांडणं करून येत नाही किंवा कुठल्या कार्यक्रमाला जात नाही. जे जातात तेच मोठे होतात. हे बसले यांनाही वेळ आहे, यांनाही काम आहे, त्यांनाही परिवार आहे, पण वेळात वेळ दिल्यामुळे त्या समाजाच्या पुढे आहे आणि बाकी समाजाच्या मागे आहे. फरक इथे असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये मॅनेजमेंट केलं, पण त्यांच्याकडे 3 संधी होत्या. जे तरुण बसलेले आहे त्यांनी ऐकावं. आयुष्यामध्ये संधी एकदाच येते, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असते. छत्रपती शिवाजी महाराज हे एका सुभेदाराचे मुलगे होते. सुभेदार म्हणजे राजे, शहाजी महाराज. त्यांच्याकडे शहाजी महाराज म्हणजे आजच्या काळातले खासदार. जर त्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी म्हटलं असतं की मी जर माझ्या वडिलांप्रमाणे सुभेदारकी जर स्वीकारतो तर महाराज खासदार असते, सुभेदार असते. महाराज सेनापती असते, कदाचित आमदार. महाराजांकडे 2 संधी होत्या आणि 3री संधी, जर एखाद्या खासदाराचा मुलगा खासदार होतो म्हणजे तो पण खासदार, पद तेवढंच आहे. जेव्हा एखाद्या आमदाराचा मुलगा जेव्हा आमदार होतो म्हणजे सेनापती पद तेवढंच आहे. आणि 3री त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी होती, ती म्हणजे घरी बसून खाण्याची. कारण की ते एका सुभेदाराचे मुलगे होते, त्यांच्यावर कुठलाही आड येऊ शकत नव्हता. पण महाराजांनी 3ही संधी नाकारल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. मला जगा वेगळं काहीतरी करायचं आहे, मला राष्ट्रासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे, मला मातीसाठी काही वेगळं करायचं आहे, मला आई बहिणींसाठी करायचं आहे. मराठा म्हणजे काय, शिवाजी म्हणजे काय हे शब्दात आहे. शिव म्हणजे शिवाजी, शंकराचं पूजन म्हणजे शिवाजी, शिवाजी. लाख क्रांतीचा मोर्चा निघूनही शांत राहतात, तो शांत म्हणजे शिवाजी. जिथं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होते ते शिवतीर्थ म्हणजे शिवाजी. जिथं
दुश्मनांना हरवून आपलं निर्माण करण्याची शर्यत लावली तो शिवाजी. शर्यतीचा म्हणजे शिवाजी. जिथं स्वराज्याची शपथ घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ठेवते ते म्हणजे शिवाजी. जिथं सगळ्यांना मिळून एकत्र विचार मांडला जाते ते विचार म्हणजे शिवाजी. असे अनेक उदाहरणं आहेत. काय सांगावं काही नाही, बरेच प्रसंग आहेत. नेताजी पालकर, येसाजी कंक, हत्तीला कापणारे येसाजी कंक. घोरपडीच्या मदतीनं जेव्हा आमच्याकडे किल्ला जिंकला जातो, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणणारे तानाजी. माणूस कसा निर्माण करावा. आपण म्हणतो की आमच्या एका कार्यक्रमामध्ये 10 माणसं जुळत नाही, 50 माणसं एकत्र नाही. छत्रपती शिवरायांनी 2000 पासनं 2 लाख. आम्ही इतिहासामध्ये शिकलो की या देशामध्ये, या जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, 8 आश्चर्य आहेत. त्यात ताजमहल आहे, चीनची भिंत आहे, पण नाही सगळे ऐका. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 3 नाही, 30 नाही, 300 किल्ले बांधले होते. 300 किल्ल्यांच्या जर आज भिंती जर एकत्र आणल्या तर त्या 3000च नाही तर 30,000 किलोमीटर पर्यंत पूर्ण राऊंडेड होऊ शकतात. असा महाराजांचा जो प्रदेश होता हा आजही इतिहासाला लाजवणारा आणि गाजवणारा आहे. हा विचार साधा नाही. इतिहास सांगतो काय, मुरुड जिंजरासारखे किल्ले आरमार उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. पोर्तुगाल इंग्रजांना थांबवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. 300 वर्षानंतर हिंदुत्वाचं राज्य निर्माण करून, राज्याभिषेक निर्माण करून स्त्रीला तिचा दर्जा देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज अनेक स्त्रिया या मूल्याच्या आजूबाजूला असतील, काही समक्ष पण आहेत. संस्कार निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. तेव्हाची परिस्थिती चूल आणि मूल होती. आज आम्ही समोर बसलेलो आहे. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होतो आहे. आज महिलांना 50% आरक्षण आहे. याची नीव ही छत्रपती शिवरायांच्या काळात होती. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिल्यानंतर प्रश्न विचारला जाते की बाबासाहेब तुम्हाला संविधान लिहिताना काही अडचणी तर निर्माण झाल्या नाही ना, तेव्हा माझे बाबासाहेब काय उत्तर देतात, अरे ज्या राजाना 450-500 वर्षानंतर आणि 1200-1300 वर्षाच्या गुलामीनंतर माणसाला जगवणं शिकवलं की माझं अस्तित्व म्हणजे काय, आई बहिणी म्हणजे काय, वृद्ध म्हणजे काय, मित्र म्हणजे काय, एकता म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे काय, हे ज्या राजानं शिकवलं त्या राजाचा मी आदर्श मांडून जेव्हा स्वराज्याचं अस्तित्व हे अंगीकारून मी संविधान लिहितो तर त्या राजाला अडचणी नव्हत्या निर्माण झाल्या तर मला कुठून अडचणी निर्माण होणार. एवढा मोठा विश्वास मांडणारे बाबासाहेब होते. स्वामी विवेकानंदांनी शिकागो मध्ये जेव्हा भाषण दिलं तेव्हा छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन भाषण दिलेलं आहे. हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व हा एक फक्त धर्मच नाही तर हा एक आचार आहे, एक विचार आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे, एक सभ्यता आहे, एक संस्कृती आहे, मोठ्यांचा आशीर्वाद आहे, लहान्याचा उदारपणा आहे आणि सांगावं तेवढं कमी आहे. 7 समुद्रापार जे आपली जे अस्तित्वाची नीव ठेवलेली आहे ते म्हणजे हिंदुत्व आहे. शारदा मातेचं पूजन असो, गणरायाचं आगमन असो, वार्षिकोत्सव असो किंवा असंख्य सण धर्म असो, ते म्हणजे विचार आहे, ते म्हणजे आचार आहे आणि ते म्हणजे हिंदुत्व आहे. नुसता जातीपंथ धर्मामध्ये गुंतवून ठेवणारं हिंदुत्व नाही. छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळामध्ये अनेक लोक मदारी मेहतरपासनं तर अनेक त्यांच्या अंगरक्षकांपासनं कित्येक मुसलमान होते. महाराजांना कधी कोणाचा विरोध नव्हता. जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए हैं, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसे को कहते हैं, अशी व्याख्या अंगीकारून या मातेसाठी, या मातृभूमीसाठी रडणारे, लढणारे आणि जीव अर्पण करणारे ते म्हणजे हिंदू आणि हिंदुत्व. पुण्याच्या लाल महालाचा प्रसंग आहे. महाराजांचं लहानपण त्या लाल महालामध्ये गेलं. 1 लाखाची फौज घेऊन तिकडे तो येणारा शाहिस्ते खान, सिद्धी जोहर 14,000 सैन्य घेऊन 10,000 घोडदळ, 10,000 पायदळ, 4,000 घोडदळ घेऊन येणारा. एका वेळेस स्वराज्यावर संकट आलाय, काय करावं हा जेव्हा महाराजांना प्रश्न पडतोय. कारण 1 लाख तिकडे, 14,000 इकडे आणि समोर आपल्या कार्यकर्त्यांचं, काही मावळ्यांचं लग्न आहे, काय करावं सुचत नाही. परिस्थिती बिकट आहे, खायला अन्न नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांना प्रश्न पडला तेव्हा महाराजांनी पुन्हा नेताजी पालकर सोबत सल्ला मसलत केली. 2,000 सैन्य घेऊन महाराज पुण्याच्या लाल महालाकडे वळले.
त्याच्यातले 400 सैन्य घेऊन महाराज पुन्हा समोर गेले. महाराज जेवे गेले असताना महाराजांनी लग्नाचा बहाणा करून वरात आतमध्ये घुसवली आणि या 400 सैन्यासहित आतमध्ये कापाकापी केली. तेव्हा अफजल खानाचे जसे कोथळे पाळून बाहेर काढले तसे साहित्य खानाचे 3 बोटं कापून महाराजांनी त्याला बंगालला पाठवलं. असे म्हणजे आमचे महाराज. अनेक प्रसंग महाराजांच्या जीवनात आहेत. आयुष्यात भेटलेली अपॉर्च्युनिटी सोडू नका. अनेक संधी मिळतात. ज्यांना जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ देणं शिकायला पाहिजे. आई वडिलांना किती वेळ द्यायचा, शाळेला किती वेळ द्यायचा, मोबाईलला किती वेळ द्यायचा, मित्राला किती वेळ द्यायचा, मोठ्यांना किती वेळ द्यायचा, शारदा मंडळाला किती वेळ द्यायचा. असे कित्येक लोक असतात की आपण जेव्हा बोलतो तेव्हा मोबाईल हातात ठेवतो, त्यांच्याकडे पाहत नाही. तुम्ही त्या मोबाईलसाठी त्या माणसांचा केलेला प्रत्यक्ष अपमान असते. शिवरायांनी हा स्वराज्य सांगितला नव्हता. बोलणं तिखट असलं पण वास्तववादी आहे. नुसती दाढी वाढून गळ्यामध्ये माळ टाकून आणि अर्धचंद्रकोर टाकून छत्रपती शिवरायांचा मावळा होत नाही. अरे जीवन खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आणि छत्रपतीच्या शिवरायाचा मावळा म्हणून फक्त वागता आलं पाहिजे. हा 19 फेब्रुवारी पुरता मावळा नसतो. पूर्ण 12 महिने जीवन जगणारा मावळा असतो. लहान लहान बालक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणता नंतर तोंडून आपसुक जय निघतं, तो खरा मराठी, तो खरा मराठा. का निघतो? अरे मला कळत नाही, मला वळतही नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. कारण काय? कारण ही आमच्या संस्कृतीची, या मातीमध्ये मिसळलेल्या त्या वीरांच्या रक्तांची आहुती आहे. हे स्वराज्य असं मिळालेलं नाही. आजही स्वातंत्र्य असं मिळालेलं नाही. 1947 पर्यंत 1857 पासून 6,18,640 लोक कोणी फाशावर गेले तर कोणी तोफेच्या समोर गेले आहे. तेव्हा मिळालेलं स्वातंत्र्य आहे. एका फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या कमेंटनं आम्ही स्वातंत्र्याची शहादत सांगू शकत नाही. आजही आमच्या देशाचे असंख्य सैनिक सियाचीन सारख्या ठिकाणी आहेत. रोज तिरंग्यामध्ये लपेटून येतात. दुःख मनामध्ये होतं. पण आम्ही या ठिकाणी जर बसून आमचं कर्तव्य जर इमाने इतबारे केलं, कोणी शिक्षक आहे, कोणी पॉलिटिकल आहे, कोणी आपला व्यवसाय करतो, जर इमाने इतबारे केलं तर आम्ही आमचा शिवाजी महाराजाचा मावळा म्हणून स्वतःला इथं सिद्ध करू शकतो. सेनेवर असलेले ते त्यांचं कर्तव्य पूर्ण पार पाडत आहेत. अनेक लोक हाही प्रश्न मांडतात, मैं अकेला क्या कर सकता हूं, मी एकटा काय करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्यांनी स्वप्न पाहिलं होतं. अब्दुल कलाम साहेबांनी एकट्यांनी स्वप्न पाहिलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पूर्ण फॅमिलीतले, पूर्ण समाजातले पहिले ग्रॅज्युएट, पहिले PhD धारक, पहिले ॲडव्होकेट होते. विचार निर्माण करायला फक्त एक माणूस लागतो. कधी काळी जर याच ठिकाणी कोणीतरी म्हटलं असेल की आपल्याला शारदा माता बसवायची आहे, तो सुद्धा कोणी एक असेल. एकानंतर 10 निर्माण झाले, 10 नंतर 100 झाले, 100 नंतर पूर्ण आज इथे पत्रिका पडली आहे. 7 दिवस कार्यक्रम झाले. विचार निर्माण करणं गरजेचं असतो. आयुष्यात पुन्हा वाक्य रिपीट करतो, कुणाला किती वेळ द्यायचा आहे तर आयुष्यामध्ये शिका. तुम्ही इतरांपेक्षा 10 वर्ष समोर जगाल, माझा शब्द आहे. आई वडिलांना किती वेळ द्यायचा, आजी आजोबांना किती वेळ द्यायचा, शिक्षकांना किती वेळ द्यायचा, बालांना किती वेळ द्यायचा, मोबाईलला किती वेळ द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात शिकल्या पाहिजे. महाराजांच्या काळात मोबाईल नव्हतं. माता बहिणींनो, घरी बसलेल्यांनो, सगळे तुम्हाला एक गोष्ट माझी आवर्जून सांगतो. एका ठिकाणी शिवव्याख्यानाला गेलो होतो. आई वडिलांनी मुलांना संस्कार कसे द्यावे ते बोलतोय. शिवचरित्र जर साजरं करायचं आहे तर ते शिवव्याख्यानातून केलंच पाहिजे. मोबाईलला आम्ही जेव्हा मुलांना मोबाईल देतो, मुलांना मोबाईल का देतो? मुलं रडते म्हणून त्यांना मोबाईल देतो. अशा वेळेस कार्टुनिस्ट नेटवर्क, त्याच्यामध्ये शिवछत्रपतीचे चरित्र आहे ते दाखवा. त्यांना छत्रपती लहानपणापासून सांगा. अनेक संत, महात्मा, परमात्मा, त्यानंतर खूप योद्धे होऊन गेलेले ते सांगा. शिवजयंती साजरी केली आहे. एक नवीन उपक्रम शारदा मातेच्या इथे राबवू शकतो, ते म्हणजे शिवछत्रपतींच्या पुस्तकांचं वाचन. जसं पारायण होतं त्या पद्धतीनं मुलांना लहानपणापासून छत्रपती कळेल. माझे मोठे तरुण बंधू बसलेले आहे. आपला देश युवांचा देश आहे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ दे ना सके. या मातृभूमीचं देणं लागतोय. अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती. क्या पता कोण हिंदू और कोण मुसलमान होता. छत्रपती शिवरायांचं त्या लाहोर पासून तर कर्नाटक पर्यंत पसरलेलं साम्राज्य, यामध्ये आज आपण बसलेलो आहे, आज आपण आहोत, हे त्यांच्यामुळे आहोत.
छत्रपती शिवरायांची जयंती हे मनानं, विचारानं आणि अभ्यासानं साजरी करायची असतात. शाळेमध्ये शिकलो तो शिवाजी वेगळा, अस्तित्वात वाचला तो शिवाजी वेगळा, अंगीकार केला तो शिवाजी वेगळा. माता बहिणींनो, तुम्हाला विनंती आहे, आमच्या भाऊला, दादाला जेव्हा तुम्ही चहा देता किंवा स्वयंपाक करता तर सिरियलीवर आवर घाला. संभाजी सिरियल लागते, इतिहासकालीन सिरियली लागतात, त्या पाहायला शिका. बोलण्याचा हक्क आहे, कारण की तुम्हीच मला बोलवलेलं आहे. कुठलेही जर प्रोग्राम होतात, शिवछत्रपती सारखे विषय ठेवले पाहिजे, भारतीय संस्कृती सारखे विषय ठेवले पाहिजे. आई या विषयावर सुद्धा व्याख्यानं घ्यायला पाहिजे, अशा विषयावर निबंध घ्यायला पाहिजे. छत्रपती सांगणं हे अर्ध्या एका तासाचं काम नाही आहे, समजणं पण साधी गोष्ट नाही आहे. व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा याच्यातून मुलं अभ्यास करतात, शिकतात, बोलतात. आज आमचा देश युवांचा आहे, तरुणांचा आहे, महिलांचा आहे, भगिनींचा आहे. आज या सर्व गोष्टी आपल्याला सोयीस्कर आहे. आपण म्हणत होतो की त्या काळामध्ये महिलांना चूल आणि मूल होतं, आज सक्षम आहे, बनलेलं आहे. मुलं म्हणतात आम्हाला काम नाही, आम्ही बेरोजगार आहोत, भरपूर गोष्टी आहेत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, कुठलीही गोष्ट जर सुधरवायची असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. ती सुरुवात छत्रपती शिवरायांनी स्वतःपासून केली, म्हणून स्वराज्य घडलं, नाहीतर स्वराज्य घडलं नसतं. उठो जवानो देश की वसुंधरा पुकारती, देश है पुकारता पुकारती माँ भारती. प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक गोष्ट करून, प्रत्येक विचार करून, आचार करून काय करावं आणि काय नाही यासाठी सतसत विवेक बुद्धी वापरली पाहिजे. अरे आग्र्याला जेव्हा आम्ही लहान लहान मुलाला एका मिनिटासाठी सोडत नाही, जर इथे असेल तो रोडवर गाडी येऊ नये म्हणून त्या मुलाला आम्ही थांबवतो, एवढं आमच्या मुलावर प्रेम करतो, तेवढं आम्ही राष्ट्रभूमीवर, मातृभूमीवर प्रेम करायला पाहिजे. 9-10 वर्षाचा बाल असताना जेव्हा आग्र्याला छत्रपती शिवराय 23 किल्ल्याचा जेव्हा तह झाला, तेव्हा ते आग्र्याला घेऊन गेले, तेव्हा औरंगजेबाच्या दरबारीचा प्रश्न आहे, प्रसंग आहे. औरंगजेबाने महाराजांना फसवलं आणि महाराजांना तिथेच मारण्याचा कट बेतला. तेव्हा फौलाद खान हा महाराजांना नजर कैद बंदीमध्ये ठेवून होता. हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर महाराजांच्या सोबतीला होते. महाराजांनी काय करावं महाराजांना सुचत नव्हतं. महाराजांनी लगेचच आज्ञा केली, जेवढे मावळ्या एवढ्या माझ्या मावळ्यांना तुम्ही सोडून द्या, तुमचे उपकार होतील. लगेचच सगळ्या मावळ्यांना सोडून देण्यात आलं. कारण इकडे औरंगजेब खुश झाला, आता शिवाजीला मारणं सोपे होईल, आता छत्रपतीला मारणे सोपे होईल. पण त्यांना काय माहित छत्रपती शिवाजी महाराज किती नीतिवंत आहे, किती कीर्तिवंत आहे, किती धुरंधर आहे. सगळे गेले, फक्त 4 लोक थांबले. महाराजांचा पुत्र संभाजी महाराज, त्यानंतर मदारी मेहतर, हिरोजी फर्जत हे एकदम जवळचे. मदारी मेहतर सुद्धा होते. महाराजांनी आजाराचा नाटक केलं आणि म्हटलं, जरा आपने महाराज से कहो, अपने सुल्तान से कहो, दिल्ली के गद्दी से कहो कि हम साधु संतों फकीरों में कुछ मिठाई बांटना चाहते हैं. असं म्हणता म्हणता जेव्हा मिठाई वाटण्याचा प्रसंग त्यांनी होकार दिला तर महाराज पेटाऱ्यातून निघून आले. अरे निघून आल्यानंतर काय प्रसंग, महाराज रायगडात पोहोचतपर्यंत महाराजांनी 4 भेटी घेतल्या. 4 भेटीमध्ये संत तुकाराम, समर्थ रामदास आणि जो मावळा महाराजांसाठी नदीकाठी शहीद झाला, वीरगतीला प्राप्त झाला, त्याच्याही घरी महाराजांनी भेट दिली. आणि शेवटी 4थं दर्शन जेव्हा जिजाऊचं घेतलं, तेव्हा जिजाऊ स्वतःहून नमस्कार घालून म्हणतात, तुम्ही कोण? तेव्हा महाराज म्हटले, मासाहेब मी तुमचा जिजाऊ. एवढं वेषांतर सुद्धा महाराजांचं होतं. महाराज समजणं सोपी नाही. सावरकरांनी सर्वप्रथम जेव्हा शिवरायांची कविता लिहिली आणि आरती लिहिली, तेव्हा शिवराय आम्हाला समजायला लागले. शिवशंकराचा तू अवतार, शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार. शिवशंकराचा तू अवतार, हाती घेऊनी भवानी तलवार, नर राक्षसाचा करुनी संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार. जय देव जय देव जय शिवराया,
आलो सवत्वरी आरती गाया, जय देव जय शिवराया, आलो सवत्वरी आरती गाया. असं सुंदर लिखाण जेव्हा महाराजांवर केलं जाते, एका जिवंत पुरुषांवर जेव्हा ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, तेव्हा महाराजांचं देवत्व दिसून येतं. अरे माझा राजा जरी देव नसला तरी माझ्या राजामुळे देव देवळात होता, एवढी शक्ती माझ्या राजात होती. या जगाच्या पाठीवर 17 असे महायोद्धे घडून गेलेले आहे. 17 हे त्यांच्या आईच्या पोटातून जन्माला आलेले होते, पण माझे शिव छत्रपती हे स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण झालेले राजे आहे. पूर्ण इतिहासाचे पाने चालली तरी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा दिसणार नाही. महाराजांनी जंगल का निवडलं, महाराजांनी दर्याखोऱ्या का निवडल्या, कारण की महाराजांची जर राजकीय गुरु कोणी असेल तर ते कोण होते, हा प्रश्न आम्हाला पहिल्यांदा पडायला पाहिजे. ते म्हणजे महाराणा प्रताप, ज्यांनी गवताच्या भाकरी खाल्ल्या, स्वतःच्या परिवाराला गहाण ठेवून या सर्व मातृभूमीसाठी समर्पित केलं. असे जेव्हा योद्धे आपल्या छत्रपती शिवरायांचे गुरु असू शकतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापण्याचं स्वप्न त्यांच्या मातेच्या गर्भातच पडू शकते, असं मला ठामपणे म्हणावं लागेल. महाराजांना आणि महाराजांच्या आईंना स्वराज्य स्वप्नपूर्तीचं वेळ होतं का, कारण की त्यांनी त्यांच्या गर्भामध्ये पाहिलेलं ते स्वप्न होतं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी जे लहानपणी महाभारत, रामायण आणि अभिमन्यूच्या कथा ऐकल्या होत्या, त्यामुळे तसा शिवाजी निर्माण झाला, त्यामुळे तसे महाराज निर्माण झाले. आज माता भगिनींना विनंती आहे, अशा वेळी ज्यावेळी पुत्र व्हावा अशा वेळी कशाचं वाचन करावं. रामायण, महाभारत, शौर्यगाथा, कथा, टेक्नॉलॉजी, आम्ही आधुनिकतेमध्ये समोर गेलेलो आहे. चंद्रयान 2 सारखे विमान आम्ही 90% सक्सेसफुल पाठवलेले आहे. अशा पद्धतीचा हाय डेफिनेशन अँड टेक्नॉलॉजीचा आम्ही विचार केलेला पाहिजे. आम्ही आमच्या गाथा, परंपरा, पुराण यांचा सुद्धा विचार केलेला पाहिजे. कोण म्हणते आमची संस्कृती पुराणी विचार परंपरेची बुरसटलेली आहे? नाही. आजही नासाचे चित्र आणि फोटोग्राफी घेऊन पहा, रडारवर सर्व गोष्टी सर्च मारा, आजही या जमिनीखाली काय मिळते हे तुम्हाला कळेल. राम सेतू आजही जिवंत आहे. राम सेतू का चिपकलेला आहे, त्याच्या मागे शास्त्रीय कारणे आहे. भारतीय टेक्नॉलॉजी आणि विज्ञानाची निपुणता त्यातून दिसून येते. तिथे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. सायन्सचे विद्यार्थी जर असतील तर त्यांनी या गोष्टीचा विचार करावा. आमच्याकडे आज तुलसी पूजन झालं. तुलसी पूजनाचं काय महत्व आहे, तुळशीची पूजा का बरं केली जाते? तुळशी हे 24 तास ऑक्सिजन देणारं झाड आहे. त्या खाली दिवा का लावला जाते? संध्याकाळी कार्बन डायऑक्साईड वाढतं, तिथे ते जमा होऊ नये त्यासाठी दिवा लावला जातं. गळ्यामध्ये माळ का घातली जाते? गळ्यात माळ घालण्याचं कारण आहे, गळ्यात माळ घातल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, ज्याला आम्ही सकारात्मक ऊर्जा म्हणतो. तुळशीच्या माळामध्ये जास्त ऊर्जा निर्माण होते, म्हणून वारकरी संप्रदायाचे लोक तुळशीची माळ घालतात. गळ्यामध्ये मंगळसूत्र का घातल्या जाते? पुरुषांच्या उजव्या बोटाच्या या 4थ्या बोटात अंगठी असते, महिलांच्या डाव्या बोटात असते. याच्या मागे शास्त्रीय कारण आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. कारण इथं हृदयापर्यंत जाणारी ही नस आहे, ती इथे बोटाला स्पर्श होऊन जाते. हातामध्ये पंचधातूचं कळ घातलं जातं, कारण त्यामध्ये सुद्धा शास्त्रीय कारण आहे. 5 धातू जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते रक्त शुद्धीकरणाचं काम करतात. बीट खाल्ल्यानंतर जसं रक्त शुद्ध होते तसं त्या पद्धतीनं भारतीय संस्कृती ही पुराणी आणि वेदाची उच्चारलेली आणि महत्त्वपूर्ण आहे. आमचे आजोबा, आई, वडील हे जे सांगतात हे खोटं नाही, फक्त आम्हाला पडताळा करून घेण्याची गरज आहे, त्यावर रिसर्च करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी शिव चरित्र त्यांच्या जीवनातून आपल्या माध्यमातून निर्माण केलं, अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या जीवनाच्या रेखा आणि भविष्य निर्माण करावं लागेल. कधी कशाची लिंक राहत नाही. 10वी 12वी झाल्यानंतर जर कोणी फेल झाले असेल किंवा ग्रॅज्युएशन होत नसेल तर त्यांची लिंक राहत नाही. माहेरी स्वयंपाक न केलेली सून जेव्हा सासरी येते तर तिला स्वयंपाक करावा लागते, हे तिचं अपडेट असते, ही तिची लिंक असते. राजकारणामध्ये वारंवार पडलेले लोक पुन्हा निवडून येतात, ही त्यांची कामाची लिंक असते. मोबाईल सुद्धा 2-2 महिने 4-4 महिने काम केल्यानंतर अपडेट होतं, ही त्या मोबाईलची लिंक असते. म्हणून कोणत्या गोष्टीची लिंक राहत नाही, माणसाला स्वतः अपडेट राहावं लागते.
शिक्षकाला जशा पद्धतीनं वारंवार सिलेबस आल्यानंतर स्वतः अभ्यास करून अपडेट राहावं लागतं, ही त्याची लिंक असते. शेतकरी दरवर्षी शेतमाल बदलवत जातं, ही त्याची लिंक असते. आणि माणसाला जेव्हा त्याची परिस्थिती जाणवते तेव्हा त्याची लिंक आपोआप निर्माण होते. या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः निर्माण कराव्या लागतील. बसणारे जरी समोर खूप कमी असले तरी आत्मसात करणारे भरपूर असू शकतात. कारण की एकानं ऐकलं तर जग पलटते आणि एकानं केलं तर विश्व पलटण्याची शक्यता असते. या देशामध्ये अनेक लोक होऊन गेलेले आहेत, अनेक महानुभूती आहे. या नागपूर शहराचा सुद्धा इतिहास खूप प्राचीन आहे. 450 वर्षाचा इतिहास या नागपूर शहराचा आहे. हा इतिहास आम्हाला माहीत असायला पाहिजे. 8.5 लाख वर्षापूर्वी अगस्त्य मुनी रामटेकला आलेले होते. तिथे प्रभू श्री रामचंद्राच्या त्या निवासस्थानी रामटेकला आजही अगस्त्य मुनीचा आश्रम आहे. अगस्त्य मुनीच्या आश्रमाचा आजही साहित्य आहे. ही आमची प्राचीन सभ्यता आहे. सर्वात जुनी पूर्ण विश्वामध्ये आमची सभ्यता आहे. किती भाषा बोलल्या जातात भारतामध्ये? 1656 जाती आहे, 1680 भाषा आहेत. 700 भाषा या अभ्यासापुरत्या आहे. त्यामध्ये 15 भाषा आपल्या 10 रुपयाच्या नोटवर आहे. तुम्ही पाहून घ्या. त्या व्यतिरिक्त अनेक अशा गोष्टी आहे. आज वेगळे वेगळे जाती, वेगळे वेगळे धर्म, वेगळे वेगळे पंथ. साऊथ इंडियामध्ये गेल्यानंतर त्यांचं आम्हाला कळत नाही, आमचं त्यांना कळत नाही, तरी आम्ही आज एक आहोत. कारण आमची संस्कृतीची नाळ या मातीत गाडली गेलेली आहे. इथे तिकडे गेल्यानंतर गोविंदा, इथं आल्यानंतर कृष्ण, तिकडे गेल्यानंतर गोपाल कृष्ण. भगवंत एकच, नाव वेगळे. तिकडे गेल्यानंतर अण्णा, इकडे आल्यानंतर बाबा, तिकडे गेल्यानंतर पप्पा. भाषा वेगळी असली तरी विचार हावभाव एकच आहे. आई, माता, मा साहेब, सगळे विचार एकच आहे. अनेकांनी या दिवशी या पर्व सादर करताना काही गोष्टीचा स्वीकार करावा. देश आज जागतिक महासत्ता होत आहे. आयुष्यात काही करू शकलो नाही तर आपल्यामुळे कोणी दुःखी होणार नाही, या गोष्टीचा विचार मनामध्ये येऊ द्यावा. बोलण्यासाठी बरंच आहे, वेळ भरपूर झालेला आहे. एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. आजी आजोबा म्हातारे असतात, त्यांच्याशी फक्त 2 मिनिट वेळ काढून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा. तसा आनंद आयुष्यात मिळणार नाही. लहान बालकाचं म्हणणं एखाद्या वेळेस समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा झालेला आनंद आपल्या करोडो रुपयाच्या खुशीपेक्षा मोठा आहे. जो माणूस आयुष्यामध्ये सतत रागावत असेल त्याच्याशी कधीतरी प्रेमानं बोला. त्याच्या विचारात नक्कीच बदल झालेला असेल. महाराजांनी 2000ची फौज 2 लाखाची कशी केली? 4 किल्ल्याचे 400 किल्ले कसे केले? हा अध्ययनाचा विषय आहे. अरे हेच ते नागपूर शहर आहे की जे एका काळी कोणत्या गोष्टीसाठी गणलं होतं आणि आज 2019ला कशासाठी गणलं जात आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. येणारं मोठं शहर आहे, मेट्रो सिटी आहे आणि खूप मोठं मार्केट होणार आहे. आपण सर्व भविष्याचे सगळे होणारे या देशाचे भावी पिढी, माझ्या सगळ्यांना एक विनंती आणि आव्हान आहे. जेवढे जे बसलेले आहेत, माणसाने जर खाटावर बसून मेल्यानंतर त्याला कोणी विचारत नाही. रणांगणात जर शहीद झालं किंवा देशासाठी काम करून जर मेलं किंवा स्वतःचं कार्य करता करता जरी मेला तरी लोक त्याच्या मागं हजारोनं उभे राहतात. कारण तो कर्तृत्ववान, नीतिवंत असतो. म्हणून काम करता करता झिजण्याचा प्रयत्न करा. बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप कठीण आहे. तर मी काय करावं थोडक्यात सांगतो आणि थांबतो. कदाचित जर काम करता करता मुलांनी प्रश्न विचारला तर त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आम्ही जर शिकलेलो असलो, त्या पुस्तका घरी पडलेल्या असेल तर कोणाला वाचण्यासाठी देण्याचा प्रयत्न करा. कोणाला काही कळत नसेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करा. छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करा. खूप स्तुत्य असे उपक्रम आहेत. तुम्ही जे मुलं आता निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा राबवल्या, अशा जर स्पर्धा राबवल्या तर तुम्हाला मी सांगतो BFA नावाचा एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये खूप कमी मुलं शिकतात. आर्ट, कॉमर्स, सायन्स, भरपूर टेक्नॉलॉजी, PhD, डॉक्टरेटपर्यंत आहे. बॅचलर ऑफ फाईन आर्ट, त्या चित्रकारीचे 50-50 हजार रुपये सुद्धा मिळतात. आज प्रो कबड्डी, क्रिकेट असे कितीतरी स्पोर्ट्स आहे. ऑलिम्पिकपर्यंत भारत आज पाहिजे त्या स्तरावर मोठ्या संख्येनं पोहोचला नाही, पण आज पोहोचतोय. हे या छोट्या छोट्या प्रोग्राममधून मोठे मोठे होणारे लोक आहेत. हिमा दास त्यातलं एक उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांना आज आम्हाला स्वराज्याच्या माध्यमातून हे सर्व स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे.
तर याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. शेवटी कवी भूषणची एक कविता म्हणतो आणि थांबतो. जीवनामध्ये जगण्यासारखं खूप आहे, फक्त जगता आलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून वागता आलं पाहिजे. इंद्रजिमी जुम्म पर बाडव सुदम पर रावण सदम्ब पर रघुकुल राज है. इंद्रजिमी जुम्ब पर बाडव सुदम्ब पर रावण सदम्ब पर रघुकुल राज है. पवन बरे बाह पर शंभुरती राह पर जो साहस बाह पर राम तुझरा. दावा टुम धुंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. तेज तमा हंस पर कान्हाजिमी कंस पर त्रोमेच हंस पर शेर शिवराज है. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. शेवटी श्रीपती प्रजापती अष्टवधान प्रेष्टित अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक न्यायलंकार विभूषित धर्मराज रक्षक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.